शुभ सकाळ सगळ्यांना. ओम साई फार्मरवर स्वागत आहे तुमचं. तर तुम्ही आज आपण बनवणार आहे आज पालक बीट पुरी. तर अशी पौष्टिक पुरी बनवण्यासाठी तुम्हाला आज पूर्ण व्हिडिओ बघावं लागणार आहे. तर चला आपण आज रेसिपीला सुरुवात करू. तर बघा किती छान पुरी बनलेली आहे. आणि हे पुरी मुलं आवडीने खातात, कारण की यात वेगळं काहीतरी दिसतंय. आणि तसे मुलं आपले बीट पण खात नाहीत आणि पालक पण खात नाहीत. आणि मुलांना खाण्याचं खूप चांगलं आहे. हे बघा, आत्ता ज्या पुऱ्या बघितल्यात त्या पुऱ्या बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे पालक भाजी. मी अशी कट करून घेतलेली, धुवून घेतलेली ती. आणि त्यासाठी लागणार आहे आपल्याला असं कट केलेला बीट. आपण हे बीट आणि पालक भाजी आता मिक्सरमध्ये फिरवून घेऊ. चला तर मग आपण फिरवून घेऊ. आणि हे मुलांना खूप पौष्टिक आहे. आपले मुलं पालक आणि बीट खात नाहीत, पण त्यांच्या शरीरासाठी ते चांगलं आहे हे त्यांना कळत नाही. पण काहीतरी असं नवीन आकर्षक बनवलं तर ते नक्की खातात. तर बघा आता आपल्याला कशा बनवायच्या त्या. जे आपण पालक मिक्सरमध्ये काढणार आहे त्यासाठी मी त्या पालक भाजीमध्ये हे मीठ, मिरची आणि लसूण टाकणार आहे, कारण की त्यात थोडीशी आपल्याला तिखट टेस्ट आली पाहिजे. हे बघा, आपण आता हे असं छान असं बारीक करून घेतलंय. पालक केलेलं आहे. इथं बीटचं पण बारीक करून घेतले चांगलं मिक्सरमध्ये. आपण यात आता जसं जसं यात गव्हाचं पीठ मिक्स करता येईल तसं करायचं. आणि घट्ट असा गोळा करायचा. आपण पोळ्याला गोळा करतो तसा. आणि बाकीची प्रोसेस पुढं बघा आता तुम्ही. हे बघा, आपण आता मिठाचा पीठ मळलेलं आहे. हे बघा, आपण आता पालकचं पण पीठ मळून घेतलंय चांगलं. हे बघा, आपण आता तीनही गोळे घट्ट असे मळून घेतलेले आहेत. आपल्याला साधं पीठ पण पाहिजे त्यात मळायला, आपण जे साध्या पोळ्याला बनवतो तसं. चला तर आपण आपल्याला अशा तीनही उंड्याच्या पोळ्या लाटून घ्यायच्यात. हे बघा, आपल्या तिन्ही पण एकसारख्या अशा पोळ्या लाटून झालेल्या आहेत. तर आपण आता त्या एकावर एक टाकून घेऊ. सारख्या लाटायच्या एक साईडच्या. त्याला पण थोडंसं असं लाटून घ्यायचंय. आणि त्यानंतर त्याचा असा रोल बनवायचा. बघा, आपण असा रोल केलाय. हा बघा, आपण काढून टाकू, कट करू त्याला. असे छोटे छोटे आपण पापडला जसे रोल बनवतो तसे कट करून घ्यायचे. हे बघा, असे छान बनलंय. आता याचं आपण साईडला काढून घेऊ. हे बघा, आपल्याला आता हे असे उंडे छान पुरी लाटून घ्यायची याची. आपण जशी साधी पुरी लाटतो तशीच पुरी लाटायची छान. छान पुऱ्या झाल्यात आपल्या लाटून पण, आणि वरती छान कढईत तळणी पण. हे बघा,
असं काहीतरी नवीन मुलांना बघितलं तर छान खातात ते, आणि ते खूप पौष्टिक पण असतं. हे बघा आपल्या पुऱ्या आता लाटून पण आणि तळून पण झालेल्या आहेत. तर बघा किती छान पुऱ्या झाल्यात, ह्या तळून झाल्यात.